नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बघणार आहोत 23 सप्टेंबर 2022च्या चालू घडामोडी। चला तर मग सुरू करूया। आजची पहिली घडामोड, सतीश आळेकर यांना विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर करण्यात आले। नाट्य क्षेत्रात मानाचे समजले जाणारे विष्णुदास भावे गौरव पदक यंदा ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते, पटकथा लेखक पद्मश्री सतीश आळेकर यांना जाहीर करण्यात आले। गौरव पदक 25,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असेल। या पुरस्काराचे वितरण 5 नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते होणार आहे। आद्य नाटककार विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीस हे गौरव पदक देण्यात येते। त्यांना पद्मश्री पुरस्कारासह राज्य शासनाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवन गौरव पुरस्कारासह नाट्य क्षेत्रातील मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत। बघूया पुढील घडामोड, महिला क्रिकेट संघाने भारत इंग्लंड एकदिवसीय मालिकेमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला आहे। भारतीय महिला संघाने दुसऱ्या दिवशी एकदिवसीय सामन्यात इंग्लंडवर 88 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली। 23 वर्षांनंतर भारताचा इंग्लंड विरुद्ध हा पहिला मालिका विजय ठरला। भारताने 1999 मध्ये इंग्लंड विरुद्ध 2-1 अशी मालिका जिंकली होती। बघूया पुढील घडामोड, एल्विस अली हजारिका हा अनुभवी आसामी जलतरणपटू नॉर्थ चॅनल ओलांडणारा ईशान्येकडील पहिला जलतरणपटू ठरला आहे। उत्तर-पूर्व उत्तर आयर्लंड आणि दक्षिण-पश्चिम स्कॉटलंडमधील सामुद्रधुनी म्हणजेच नॉर्थ चॅनल, एल्विस अली हजारिका हा नॉर्थ चॅनल ओलांडणारा सर्वात वयस्कर भारतीय जलतरणपटू ठरला आहे। ही कामगिरी करण्यासाठी एल्विस आणि त्याच्या टीमने 14 तास 38 मिनिटाची वेळ नोंदवली। बघूया पुढील घडामोड, धर्मेंद्र प्रधान यांनी चर्मोद्योग कौशल्य प्रगत करण्यासाठी स्केल ॲप सादर केले। स्केल लेदर कर्मचाऱ्यांसाठी कौशल्य प्रमाणन मूल्यांकन ॲपचे अनावरण 20 सप्टेंबर रोजी शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेत केंद्रीय लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट येथे केले। हे ॲप लेदर सेक्टरच्या शिक्षण, चाचणी आणि रोजगाराच्या गरजांसाठी वन स्टॉप सोल्युशन प्रदान करते। बघूया पुढील घडामोड, कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे वयाच्या 58व्या वर्षी निधन झाले। 10 ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला होता। त्यानंतर त्यांना राष्ट्रीय राजधानीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले। राजू श्रीवास्तव यांचा जन्म 25 डिसेंबर 1963 रोजी झाला। त्यांचे मूळ नाव सत्यप्रकाश श्रीवास्तव होते। पुढे ते राजू या नावाने लोकप्रिय झाले। त्यांच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये शोकाकूळ पसरले आहे। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। लाईक केल्याबद्दल धन्यवाद।